अकिरा, अकिरा बेबी, बाबूश, माझा बाबू, बाबूश इकडे बघा. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे शनिवार आहे आज आणि रात्रीचे 11:30 वाजतात. आय नो तुम्हाला मी त्याच कपड्यांमध्ये दिसते, पण मी दुपारी हा टॉप घातला होता आणि आता मला चेंज करायचा कंटाळा आला होता. आता मी सरळ नाईट ड्रेसच घालेन. सो मी तुम्हाला याच टॉपमध्ये सारखी दिसते. आजच्या ब्लॉगमध्ये पण याच टॉपमध्ये होते, आत्ता पण याच टॉपमध्ये. तर अभिषेक अजून आलेला नाही आहे आणि मम्मी टी व्ही बघतायत आणि अकिरा झोपलेली आहे. मी विचार केला ब्लॉगची सुरुवात करूया आणि मला एक कॉमेंट आली आहे की स्किन व्हाईटनिंगसाठी काहीतरी सांग किंवा स्किन केअर रुटीन नाही, स्किन व्हाईटनिंगसाठी कोणतं प्रोडक्ट सांग किंवा तू जे पण प्रोडक्ट्स यूज करते त्याच्यावरती ब्लॉग किंवा व्हिडिओ बनव. तर मी ऑलरेडी तो व्हिडिओ बनवलेला आहे, माय स्किन केअर रुटीन म्हणून. माझा सुरुवातीचा हा व्हिडिओ आहे, तर तिकडे जाऊन तू चेक करू शकते. दुसरी गोष्ट, स्किन व्हाईटनिंगसाठी बाहेर कोणते प्रोडक्ट्स मिळतात हे मी स्वतः यूज नाही केलेत. बट माझी एक फ्रेंड आहे, तर तिने सांगितलं की पॉन्ड्सचं जे व्हाईटनिंग क्रीम आहे ते खूप छान आहे. तर मला स्वतःला एक्सपिरियन्स नाही आहे, हा माझ्या फ्रेंडचा एक्सपिरियन्स आहे आणि तिने मला सांगितलं, सो मी ते तुला सांगते, यू कॅन ट्राय. आणि दुसरी गोष्ट, घरात जर तुला काय करायचं असेल तर ते मला माहिती आहे, ते मी स्वतः केलेलं आहे आणि चांगला इफेक्ट आहे. मसूर डाळीचं पीठ घे आणि त्यामध्ये दूध घाल. जर दूध तापवलेलं नसेल तर व्हेरी गुड. आणि ते मिक्स करून चेहऱ्याला वगैरे लावायचं, जेणेकरून स्किन व्हाईट होते. बाहेरच्या प्रोडक्ट्सबद्दल मला खरंच माहिती नाही आहे, मी यूज नाही केलं आहे. सो माझा स्किन केअर रुटीनचा जो व्हिडिओ आहे तो तू चेक कर. मी जे पण काय वापरते ते तुला तिकडे मिळेल. आणि मॉइश्चरायझर तर तुम्हाला माहितीच आहे, मी हल्ली वापरायला सुरू केलं आहे की इपिजेन. आणि इकडे अभिषेकच्या बोलते मी, अकिराच्या बॉटल्स स्टरलाइज होत आहेत आणि अकिरा आज झोपली आहे लवकर. तर चला, मी तुमच्याशी थोड्याच वेळात बोलते. सो गाईज, आत्ता वाजतात रात्रीचे 12:15, 12:15 आणि अकिराची चिमणीची जी झोप होती ती झालेली आहे. आणि आणि 12 वाजता झाली आहे झोप. अभिषेक पण येतोय, खालीच आहे. आणि आता मला काही करायचं नाही आहे. मला फक्त अभिषेकचे सगळे कपडे जे आहेत ते कबर्डमधून काढून ठेवायचे आहेत, कारण अभिषेकला आता पॅकिंग करायचं आहे. तो दुपारी गेला आहे, आय गेस 3 वाजता गेला आहे आणि आत्ता घरी येईल 5 मिनिटात. आणि परत आता त्याला 3 वाजता निघायचं आहे, कारण 5 वाजता त्याची कोचीसाठी फ्लाईट आहे. तर अजून काही पॅकिंग वगैरे झालेलं नाही आहे. सो मला त्याचा कॉल आला, तो ऑन द वे आहे आणि बॅग वगैरे काढून ठेव आणि जे पण त्यानं कपडे सांगितलेत ते कबर्डमधून काढून ठेव. सो आता मी थोडंसं ते बघते काय कसं आहे. आज मला वाटते अभिषेक 3-4 वाजता जाईल, त्यानंतरच मला झोप मिळणार आहे. तोपर्यंत झोप नाही मिळणार. काय होतंय बाबड्या? माझ्या बाबडूला काय होतंय? आणि अकिराची अशी झोप मोड झाली ना, अशी किरकिर करत राहते. मी तिला शांत करते आणि तुमच्याशी बोलते. अभिषेक बिचारा आत्ता आलाय 10 मिनिटापूर्वी आणि आता परत आवरून लगेच 3ला निघायचं आहे. 3ला ना. आणि अभिषेक इकडे पॅकिंग करतोय. किती दिवसाचं आहे? 3 दिवस. 16 तारखेला रिटर्न येणार आणि पॅकिंग करतोय माझ्या बॅगमध्ये. माझीच आहे ती, माझ्यासाठी आणली अभिषेकनी. हां, मग तेच सांगते मी, माझ्यासाठी. मी असं काही लपवून नाही ठेवत. अभिषेकनी माझ्यासाठी आणलेली, व्हिएतनामहून का इजिप्तहून नाही. हां, व्हिएतनामच्या वरून आणली होती, माझ्यासाठीच आणली होती आणि आता स्वतः वापरतोय. कारण अभिषेकची बॅग खराब झाली आहे. मी नाही खराब केली, माझा काय संबंध.
मी काहीही खराब नाही केलं. अकिरा बेबी माझी आई इकडे खेळते. तिचं तर वेगळंच काहीतरी चालू आहे. आणि आता कसं करमणार मला तर. कुठलं जॅकेट? तू तिकडे धुतलंय धुतलंय सुकायला ठेवलंय. सुकलेलं आहे दुपारी ठेवलेलं देते आणून. तर अभिषेक आमच्यात असं असतं की मी सगळं काढून ठेवते नेहमी. मी पण कुठे बाहेर जाणार असेल अभिषेक सोबत तेव्हा, आणि अभिषेक पॅकिंग करतो कारण माझं पॅकिंग खूप बेकार आहे. मी जर पॅकिंग करायचं म्हटलं तर मी 4 कपड्यांमध्ये बॅग फुल करून टाकते आणि अभिषेक त्याच बॅगेमध्ये भरपूर कपडे भरपूर सामान बसवतो. सो आमचं ठरलेलं असं. आणि अभिषेक व्ह्यूअर्स ना तुझा टॅटू जो आहे तो आवडतोय. हां खूप काय काय आहे. मग मी त्यांना तेच सांगितलं की हां तुम्ही एक दिवस बघताय म्हणून तुम्हाला आवडते, रोज रोज बघून नको वाटतंय आता. हां म्हणजे अभिषेकचं प्रोफेशन असं आहे की त्याला या पद्धतीनं राहावं लागतं. सो हे टॅटू वगैरे आहेत. आणि काय अँकर अभिषेक तुमचं काय मत आहे सांगाल का? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मला. आमच्या चॅनलला, मैथिलीच्या चॅनलला. तर माझी बायको खूप छान व्हिडिओ बनवते. खूप मेहनत असते तिची. हे व्हिडिओज बनवण्यामध्ये फार वेळ दिला जातो. ह्या व्हिडिओज बनवण्यामुळे मराठीचा थोडा वांदा आहे. असं येतं मला, असं काय नाही, पण कधी कधी मी अडखळतो. व्हिडिओज बनवण्यामध्ये भरपूर जास्त वाटा मैथिलीचा आहे. आणि भरपूर जास्त म्हणजे काय? होय, माझा वाटा ह्या करण्यासाठी आहे कारण की तो सगळा वेळ माझा असतो, जी ती टाईम व्हिडिओज बनवण्यामध्ये घालते तो, म्हणून त्यात थोडासा वाटा माझा पण आहे असं मला वाटतं. तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. माझं ऑलरेडी सांगून झालंय की हे त्याला घेऊन जायला सांग पडत होतं. ऑलरेडी माझं सांगून झालं की तुमचा नवरा जर अंडरस्टँडिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहेत. आणि अभिषेकनं आता बोलून हे सगळं तेच प्रूव्ह केले असं मला वाटतंय. तर चला मी बोलते तुमच्याशी थोड्याच वेळात. सो गायज गुड आफ्टरनून. आणि आत्ता वाजतात दुपारचे 1 आणि आत्ता आले होते अभिषेकचे मामा मामी आणि खुशी त्यांची मुलगी. सो मी फटाफट मसाला करायला घेतला. तुम्हाला दिसत असेल इकडे कांदे भाजायला ठेवले होते, इकडे टोमॅटो, आलं लसूण पेस्ट सगळं घेतलं. पण मामा बोलले की त्यांना खूप अर्जंट काम आहे आणि आम्ही फक्त किराला भेटण्यासाठी आलो होतो 1-10 मिनिट. आणि मग आता मसाला बनवायला घेतलाच आहे तर मम्मी बोलल्या चल मी मटण घेऊन येते आणि बनवूया आज. सो मी मटण बनवते आहे. आणि अभिषेक काल 3 वाजता गेला केरलाला. रात्रभर पॅकिंग करत होता. काय करतो काय माहिती नाही. एवढीशीच बॅग होती. एवढ्याशा बॅगेमध्ये 3-3 तास पॅकिंग करण्यासारखं काय होतं मला समजतच नाही. आणि बसते मी थोडी, गरम होते फार. आणि आम्ही पण जाणार होतो कारण अभिषेकचा शो आज आणि उद्या आहे आणि आम्ही जाणार होतो. पण तिकडे टेम्परेचर आम्ही चेक केलं 36-37 टेम्परेचर आहे. सो अकिराला सहन नाही होणार. सो आमचं कॅन्सल केलं. आता अभिषेक डायरेक्ट येईल मंगळवारी संध्याकाळी, 16 तारखेला संध्याकाळी. आणि सोडून गेला तो मला. आणि अकिराला जायचं होतं खरं तर आम्हाला. पण असं पण काय होतं, एकदा मी गेले होते गोव्याला, त्याचा शो होता त्यावेळेला. तर तो तिकडे बिझी राहतो आणि मग रूममध्ये बसून राहायला कंटाळा येतो. आणि गोवा तरी ठीक आहे चल आपल्याला माहिती आहे, पण केरलामध्ये तर भाषा वेगळी, सगळंच वेगळं. आणि मग एकटीनं बाहेर फिरणं पण पॉसिबल होणार नाही अकिराला घेऊन, त्यात टेम्परेचर इतकं. सो मी बोलले नकोच, जाऊ देच. गरम होतं आहे ना, इतकं गरम होतं आहे, बापरे खूप गरम होतं आहे. आमच्या इकडे खूप सारी अशी झाडं वगैरे आहेत, नारळाची झाडं आहेत. माझ्या नवीन घरात तर दाराच्या बाहेरच झाड आहे. आणि काय झालं माहिती आहे, आम्ही अजून वरती जायचा रोड जो आहे तो पॅक केला नाही आमच्या टेरेसवर. आणि तिकडे आमच्या टेरेसवरून एक जांभळाचं झाड खूप जवळ आहे. आणि आम्ही आमचा एक खाली हॉल आहे मोठा जो आम्ही रेंटनी दिला आहे. आणि वरती आमच्या 4 रूम आहेत जिकडे आम्ही राहणार आहे. तर एक तो कामगार तिथला रेंटनी दिला आहे, त्यांच्यातला एक कामगार वरती गेला टेरेसवर आणि जांभळाचं झाड आहे ते जांभळ काढत होता त्याच्यावर
टेरेसवरून, पण त्याला ते जमत नव्हतं. सो तो झाडावर गेला आणि झाडाची फांदी तुटली आणि पडला बिचाराचे, म्हणजे सेकंड फ्लोअरवरून खाली पडला तो. आणि त्याचे हात, एक हात, 2 पाय आणि छातीला पण लागले आणि 2 हात, 1 हात आणि 2 पाय पण तुटलेत बिचाराचे. म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे. एकतर ऑलरेडी बिचारा कुठला तरी UPचा इकडे येऊन मेहनत करतो आणि गरिबाच्या बाबतीत तो पैसा गेला, शरीराचं नुकसान झालं, वाईट झालं. बट होईल, होपफुली तो होईल चांगला, पण पैसे भरपूर जातील. आणि नाही म्हणजे वाईट वाटतं एखाद्या गरिबाच्या बाबतीत असं झालं तर. पण त्यांनी पण जायला नको होतं, थोडीशी केअर घ्यायला पाहिजे होती. आणखी एक गोष्ट, रात्री 3 वाजता अभिषेकनी ओला बुक केली कारण त्याची 5:30ची फ्लाईट होती. ओलानेच जायला हवं होतं त्याला, दुसरा ऑप्शन नव्हता. सो ओला बुक केली. त्या माणसानी राईड जी होती ती ॲक्सेप्ट केली. त्यानंतर ती कॅन्सल केली नाही, काही नाही. आणि फोन लावतो तर फोन पण उचलत नव्हता. मला इतकं डोकं हल्लं माझं. त्यानंतर अभिषेकनी मग स्वतःच कॅन्सल केली आणि मग दुसरी जी ओला होती ती बुक केली. मग त्याला बोलले की अरे तू म्हणजे नको, तू कंप्लेंट कर. तर अभिषेक काय तो नाही कंप्लेंट करणार. तो बोलते चल मी वेळेत पोचलो ना, माझी फ्लाईट नाही ना मिस झाली, मग कशाला. पण मी कंप्लेंट करणार, कारण 11th आवरला असा तो माणूस नाही करू शकत. जर तुला नकोच होतं तर तू ॲक्सेप्ट नाही करायची ना. ॲक्सेप्ट केल्यानंतर ठीक आहे, केली चुकून, तू कॅन्सल करायचं. तू फोनच उचलत नाही म्हणजे काय, मी कंप्लेंट करणार. आणि असं असतं ना, नवरा बायकोमध्ये जर एक अभिषेकसारखा असेल ना तर दुसऱ्यानं थोडंसं स्ट्रिक्ट व्हावं लागतं. मी स्ट्रिक्ट झालेली वगैरे नाही आहे, मी पहिल्यापासून अशीच आहे. म्हणजे नाही, मला काही गोष्टी जिथं मी चुकते तिथं मी स्वतःहून सॉरी बोलेन, पण जिथं मी नाही चुकत किंवा जिथं समोरचा माणूस चुकतो आणि ॲक्सेप्ट नाही करत, मग तिकडे मला भयानक माझ्या डोक्यात जातो तो माणूस. त्याच्या हातात होतं कॅन्सल करणं, पण त्यानं नाही केलं. आता मी कंप्लेंट करते त्याच्या विरोधात. सो गाईज, मी आता बनवते आहे मटण. सांगून झालं का? हां झालं. मी बनवते आहे मटण. खूप गरम होते, झोप नाही, काय नाही, डार्क सर्कल्स सगळे दिसतात. आणि मटणाची तर रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आता ठरवते आहे पांढरा रस्सा संध्याकाळी करायचं, पण तुम्हाला कोणती कमिटमेंट देणार नाही आहे, कारण तुम्हालाही माहिती झालं आता जेव्हा मी बोलते असं काही करणार आहे तेव्हा ते पॉसिबल होत नाही. सो जमलं तर करेन, नाही जमलं तर नाही. आणखी एका सबस्क्रायबरनी मला सांगितलं की तुझं जे इंट्रोडक्शन आहे ते दे, जेणेकरून आम्हाला समजेल. तुझे व्हिडिओ बघताना काहीच समजत नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही जर माझे पहिल्यापासूनचे व्हिडिओज बघत असाल, पहिल्यापासूनचे माझे सबस्क्रायबर्स असाल, तर तुम्हाला अगदी लक्षात येईल मी काय आहे किंवा काय नाही आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल, काही माझे सबस्क्रायबर्स असे पण आहेत जे नवीन आहेत पण अगदी सुरुवातीपासूनचे व्हिडिओज बघतात आणि त्याच्यावर कमेंट्स करतात. पण तरीही तुझं म्हणणं मला पटतं आहे आणि मी नक्की इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवेन आणि उद्या परवाच तो अपलोड करेन. कारण बरोबर आहे, प्रत्येक माणूस खाली जाऊन सगळे व्हिडिओज नाही बघू शकत आणि एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितला की सगळं समजतं. सो थँक्यू फॉर सजेशन, मी नक्की बनवेन. आणि आणखी पण एकदा मला कोणीतरी सांगितलं होतं पण मी विसरून गेले. तर मी आता ब्लॉगचा एंड करते. भरपूर रात्रीपासून सुरू आहे ब्लॉग, तुम्हाला रेसिपी काय मी दाखवत नाही. तर मी ब्लॉगचा एंड करते आता आणि ब्लॉग येईल 3-3:30पर्यंत, जास्तीत जास्त 4 होतील, कारण आत्ता 1 वाजतात आणि मला स्वयंपाक करायचा आहे. सो टाटा, बाय, हॅव अ गुड डे, टेक केअर.